हाय फ्रेंड्स, अशा पद्धतीने आम्ही उटीला पोहोचलो. चेक इन केलं आणि आम्ही रूम अशी शोधली की त्या रूमपासून स्पॉट आहेत ना नियर बाय असावेत. मेन ह्याला शोधली रूम. त्याच्यानंतर त्या दिवशी आरामच केला, काही कुठे फिरलो नाही आहे. इथे रेड अलर्ट नव्हता, पाऊस नव्हता, काही नव्हतं, त्यामुळं वी आर हॅपी. मग आम्ही सर्वात स्टार्टिंगला शोध घेतले कोणते कोणते पॉईंट नियर बाय असतील. त्याच्यानंतर सगळ्यात आम्ही फर्स्ट चूज केला की आपण बॉटनिकल गार्डनला जाऊ. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर तयार झालो आणि बॉटनिकल गार्डनला आलो. ही बॉटनिकल गार्डनची एंट्री आहे जी तुम्ही स्टार्टपासून आत्तापर्यंत पाहिली. हे गव्हर्नमेंट बॉटनिकल गार्डन आहे. हे त्याच्या आतमधले रस्ते इथून तुम्ही पाहतात. इथे ATM म्हणजे पाण्याचे ATM आहे. या बॉटनिकल गार्डनमध्ये वेगवेगळ्या देशामध्ये कशा पद्धतीने गार्डन असतं याची एक रूपरेषा आखलेली आहे. इथली झाडं कशा पद्धतीला असतील, नंतर तिथं कोणत्या कोणत्या प्रकारची झाडं असतील, आणि ती फुलं असतात, आणि भारताचा नकाशा आहे. वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टी त्या आपण आता स्टेप बाय स्टेप बघूयात. इथे वॉटर ATM, पाणी पिण्याचं ठिकाण, कॉइन टाकायचं आणि पैसे घ्यायचे, पाणी घ्यायचं. हे बसण्यासाठी सिटिंग अरेंजमेंट. ही वेगवेगळ्या फुलांची फुलं झाड आहेत. इथे बऱ्यापैकी पब्लिक आहे, पर्यटक आहेत जे इथे उटीचा नजारा पाहायला आहेत. उटीमध्ये भयंकर थंडी आहे. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, ही बॉटनिकल गार्डनमधील फर्स्ट गार्डन जपान गार्डन. याच्यामध्ये रेड कलरचे फ्लावर्स आहेत, याची झाडं आहेत. आणि जपानमध्ये ज्या पद्धतीनं स्टे असतो त्या पद्धतीने केलेला आहे. हे दुसरं म्हणजे इथं सगळ्या प्रकारचे फुलं आहेत. सगळ्या म्हणजे सगळ्या प्रकारचे तुम्हाला पाहू शकता, दिसतात ना. पिंक कलरचे आहेत, पर्पल कलरचे आहेत, रेड कलरचे आहेत, रोजेस पण आहेत, डेलिया आहे. आपल्याला ज्या प्रकारची फुलं माहीत नाही आहेत ना त्याही प्रकारची इथं फुलं आहेत, फुलझाडं आहेत. ती कशी दिसू शकतात हे पण आपण पाहू शकतो इथे. हे बघा, सगळ्या कलरचे डेलियाज आहेत इथे. शोपीसेस, शोची फुलं आहेत इथे. ती सुंदर दिसतात, अप्रतिम दिसतात. आपलं जसं की सगळं पाहिल्यानंतर जेवायची गरजच नाही, नयांचं पूर्णपणे. इथल्या काही फुलांची नावं तर मला माहिती नाही आहेत. ज्यांना कुणाला माहीत असेल ते कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता, माझे स्क्रीनशॉट काढून किंवा राऊंड करून. पण पाहिल्यानंतर खूप सुंदर. हे तर आपल्याला एकदम म्हणजे आर्टिफिशियल फुलं वाटतात, पण ॲक्च्युली आर्टिफिशियल फुलं नाही आहेत, ओरिजिनल फुलं आहेत जे की आपण बुकेमध्ये वापरतो. हे झेंडूचे प्रकार हे तर आपल्याला माहीतच आहे. हे अस्टरची फुलं, शेवंतीची फुलं, वेल्वेटची फुलं,
किती सुंदर पद्धतीने हे सगळं रेखाटलं गेलेलं आहे. आय थिंक ह्या ग्रीन हाऊसमध्ये ना सगळी फुलं तयार करतात आणि त्याच्यानंतर एक शोसाठी बाहेर ठेवले जातात. योगेश पाहतोय कुठून चांगले फोटो कॅप्चर होऊ शकतात, कुठं कसा सीन घेतला जाऊ शकतो फोटो काढण्यासाठी. हे तिथले फोटोग्राफर जे 100 रुपीजला 1 कॉपी देतात, फोटो काढतात आणि 20 मिनिटात तुम्हाला फोटो हातामध्ये दिला जातो. हे गवत आहे ना, गवतापासून तयार केले प्रत्येकाचे हेड्स. हे तिथली खूप वर्षापूर्वीची झाडं आहेत. हे तलाव आहे, ह्याच्यामध्ये कमळाची झाडं येतात. ऑरेंज कलरचा मासा आहे, तिथं बघून ना मी फार चकित झाले. एवढा सुंदर दिसत होता तो, पण पटकन निघून गेला. त्याच व्हिडिओ किंवा फोटो नाही काढता आला मला. हे सगळे पर्यटक, खूप सारे पर्यटक महाराष्ट्रामधून आलेले आम्हाला तिथे गेल्यावर भेटले. खूप छान वाटलं. आम्हाला आमचा स्वतःचा व्हिडिओ पाहिजे होता, कोणी काढणार नव्हतं ना, त्यामुळे आम्ही स्वतःच काढला. हा भारताचा नकाशा जो बॉटनिकल गार्डनमध्ये विथ नेम्स तयार केलेला आहे. किती सुंदर काढला हा नकाशा. तिथले लोक हे बॉटनिकल गार्डन चांगल्या पद्धतीने ठेवतात, पण केअर करतात त्याचे. फॉसिल ट्री ट्रंक आहे हा. त्याची इन्फॉर्मेशन याच्यावर दिली आहे. इफ यू वॉन्ट यू कॅन रीड इट. इटालियन गार्डनकडे जात आहोत. ही इटालियन गार्डन आहे. ही पण इटालियन गार्डनमध्ये वेगवेगळ्या आकारामध्ये फुलांना, झाडांना व्यवस्थितरित्या ठेवला आहे. आपण इटालियनमध्ये गेलोच नाही ना, त्यामुळे माहीत नाही कसं आहे. बट इथं बघून म्हणू शकतो असं इटालियन गार्डन असेलही कदाचित तिकडे. हे कोणतं गार्डन आहे ते तुम्ही सांगावे.
गव्हर्नमेंट बॉटनिकल गार्डन। हे गार्डन एवढं मोठं होतं की खूप सारे व्हिडिओज काढता नाही आले आम्हाला, कारण थोड्या वेळात गव्हर्नमेंट ऑफिसेस बाहेर जाणार होता, त्यामुळे सगळ्यांना बाहेर पाठवण्यात आलं। ह्या फुलांची नावं सांगा तुम्ही, मला माहित नाही ॲक्च्युली। ती सुंदर वाटतात। वाव, हे तर फार सुंदर आहे। याचं पण नाव सांगा, याचं पण नाव मला नाही माहिती। हे आम्ही काही फोटो क्लिक केलेले तिथे। हे तिथे मिळालेले आम्हाला फ्रेंड्स।